आपल्या रोजच्या आहारामध्ये, जेवणात किंवा सलाडमध्ये गाजर हे किती उपयुक्त असतं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण गाजराचे आपल्या शरीराला किती सारे लाभ आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. एकतर डोळ्यांसाठी, त्याच पद्धतीनं हृदय हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा गाजर आपल्याला मदत करतं. पण काही जणांचा असा समज असतो की गाजर हे सीझनल आहे, म्हणजेच की हिवाळ्यामध्ये, थंडीच्या दिवसांमध्येच ते बाजारात उपलब्ध असतं, मग इतर वेळी काय करायचं. पण तसं नाहीये. तर बाजारात दोन प्रकारचे गाजर असतात, एक म्हणजे नारंगी आणि दुसरं लाल रंगाचं. तुम्ही बघितलं सुद्धा असेल, बाजारामध्ये जेव्हा तुम्ही गाजर विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला दोन प्रकारचे गाजर हे बघायला मिळाले असतीलच. एक म्हणजे नारंगी आणि दुसरं म्हणजे लाल रंगाचं. जर ते लाल रंगाचं गाजर असेल म्हणजेच ते सीझनल आहे, म्हणजेच ते थंडीच्या दिवसांमध्ये, हिवाळ्यामध्येच ते फक्त बाजारामध्ये उपलब्ध असतं. आणि जे नारंगी रंगाचं गाजर असतं ते 12ही महिने बाजारामध्ये उपलब्ध असतं. तर या दोन्ही गाजरमध्ये नेमकं काय फरक आहे आणि फरक असतो का, तर तो काय आहे. त्याच पद्धतीनं या दोन्हीही गाजरांमधलं कोणतं गाजर आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना, जिथे होते तुमच्या आणि आमच्या आरोग्याची बात. तर लाल गाजर, जसं मी मगाशी म्हटलं तसं ते सीझनल असतं, म्हणजेच थंडीच्या दिवसांमध्ये ते बाजारात असतं. आणि नारंगी गाजर 12ही महिने, कारण नारंगी गाजर हे हायब्रिड असतं, म्हणजेच गाजराच्या वेगवेगळ्या बियांपासून ते उगवलं जातं. त्यामुळे ते 12ही महिने तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेलं दिसून येतं. पण जर का लाल गाजराचं आपण बघायला गेलं तर ते नैसर्गिकरित्या उगवतं, त्यामुळे ते फक्त सीझनलच असतं आणि त्याचा साठा सुद्धा फार काळापर्यंत आपण करू शकत नाही. त्याच्या तुलनेने नारंगी गाजराचा मात्र तुम्ही साठा करून ठेवू शकता, ते लवकर खराब होत नाही. आणि लाल गाजर हे चवीला गोड असतं, रसाळ असतं, त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादी मिठाई बनवायची असते गाजराची, जसं गाजर हलवा असेल, बर्फी असेल किंवा गाजराचा ज्यूस असेल, तेव्हा लाल गाजरच वापरतात. पण जे नारंगी गाजर असतं ते इतकंसं गोड नसतं चवीला, ते थोडंसं सपक असतं. म्हणूनच डोसा, एखादी भाजी करायची असेल किंवा पुलाव असेल किंवा मॅगी, पास्ता अशा पदार्थांमध्ये जेव्हा व्हेजिटेबल्स वापरतात तेव्हा हे नारंगी गाजर आवर्जून वापरलं जातं. त्यामुळे त्या पदार्थाला गोडसर चव येत नाही, पण त्याची चव वाढतं, एवढं मात्र नक्की. तर अशा पद्धतीने हे नारंगी गाजर आणि लाल गाजर हे दोन्हीही तुम्हाला बाजारात दिसतील. पण या दोघांमध्ये जे नारंगी गाजर आहे ते तुम्हाला 12ही महिने दिसेल. तर आता बघूयात की या दोन्हीही गाजरांमधलं नेमकं कोणतं गाजर आपल्या शरीरासाठी सगळ्यात जास्त चांगलं असतं आणि या दोन्हीही गाजरांमध्ये कोणती पोषक तत्वे आढळतात. मित्रांनो, लाल आणि नारंगी गाजर ह्या दोन्हीही गाजरांमध्ये जी पोषक तत्व असतात ती सेम असतात, म्हणजे त्यांचं प्रमाण जरी वेगवेगळं असलं तरी ती एकसारखीच असतात. जसं की फायबर आहे, पोटॅशियम आहे, विटॅमिन ए आहे, अँटीऑक्सिडंट आहे. त्याच पद्धतीनं या गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन सुद्धा असतं, जे की एक कॅरोटीन ऑइल आहे आणि त्याचमुळे या गाजरांना लाल किंवा नारंगी असे रंग प्राप्त होतात. आणि जेव्हा आपण हे गाजर खातो तेव्हा त्याचंच रूपांतर नंतर विटॅमिन ए मध्ये होतं. एवढंच नाही तर या गाजरांमध्ये ग्लायकोपी अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात, ज्यामुळे आपल्या शरीरातील सेल्स डॅमेज होण्यापासून वाचतात. त्याच पद्धतीनं ते त्यांना रिपेअर करण्याचं सुद्धा काम करतात. आणि म्हणूनच किडनी किंवा हृदयासंबंधीचे ज्यांना समस्या आहे किंवा आजार आहे अशांसाठी तर नियमितपणे गाजराचं सेवन करणं अतिशय लाभदायी आहे. मित्रांनो, गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती की विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांसाठी किती उपयुक्त असतं ते. त्यामुळे आपल्याला जर का डोळ्यांचे कुठले आजार असतील किंवा समस्या असतील तर त्या लवकर बरे होण्यासाठी मदत होते, तसंच या सगळ्या आजारांपासून आपला बचाव सुद्धा होतो. त्याच पद्धतीनं गाजरामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि कॅलरीज अतिशय कमी प्रमाणात. त्यामुळे गाजराच्या नियमित सेवनानं आपली पचन संस्था ही सुरळीत राहण्यासाठी मदत होते आणि आपलं वजन सुद्धा नियंत्रित राहतं. तसंच गाजराच्या नियमित सेवनानं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा स्तर सुद्धा नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीनं गाजरामध्ये कॅल्शियम, बायोटीन, त्यानंतर विटॅमिन K1, आयर्न,
लायकोपीन यासारखे अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे गाजर हे एक सुपर फूड ठरतं. आणि अशाच पद्धतीनं गाजराच्या नियमित सेवनानं, मग ते नारंगी असू देत किंवा लाल असू देत, दोघांच्याही सेवनानं आपल्या शरीराला ही सगळी पोषक तत्व मिळतात. मित्रांनो, जसं मी म्हटलं की लाल आणि नारंगी हे दोन्हीही गाजर आपल्या शरीरासाठी लाभदायीच आहे. पण एखादी गोष्ट जर का आपल्या शरीरासाठी लाभदायी आहे आणि म्हणून आपण तिचं अति प्रमाणामध्ये सेवन केलं तर त्याचं नुकसान सुद्धा आपल्या शरीराला होतं. आणि हाच नियम गाजरांबद्दल सुद्धा लागू होतो. अति प्रमाणात जर का आपण त्यांचं सेवन केलं तर आपल्या शरीराला नुकसानकारक ठरू शकतं. जसं की कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होऊ शकतो, व्हिटॅमिन ए टॉक्सिसिटीचा त्रास सुरू होऊ शकतो, किंवा अति प्रमाणामध्ये जर का आपण गाजराचं सेवन केलं तर हायपर कॅरोटेनिमिया हा आजार सुद्धा उद्भवू शकतो, ज्यामध्ये स्किन, आपली त्वचा जी आहे ती नारंगी होऊ लागते. तर त्यामुळे अशा समस्या ज्या आहेत ते उद्भवू शकतात जर का आपण गाजरांचं अति प्रमाणामध्ये सेवन केलं तर. त्यामुळे गाजर आणि त्यातील पोषक तत्व हे आपल्यासाठी लाभदायी आहेत, त्यामुळे त्यांचं योग्य प्रमाणामध्येच सेवन करणं, उपयोग करणं आपल्यासाठी योग्य राहील. तर आज आपण नारंगी गाजर, लाल गाजर यातील फरक कोणता, त्यातील पोषक तत्व कोणते आणि कोणता गाजर आपल्या शरीरासाठी जास्त लाभदायी आहे या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेतलेला आहे. आणि आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचलेली असेल. तुम्हाला जर का काही प्रश्न असतील किंवा काही माहिती तुमच्याकडे याबद्दलची अजून असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचसोबत आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.